नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पुन्हा एकदा एक गुन्हा, पुन्हा एकदा पुणे. पुण्यातील मुंडवा परिसरात अलीकडेच पोलिसांना एक मृतदेह सापडला. मुंडव्यातील डेपोजवळ कचऱ्याच्या ढिगाराच्या बाजूला हा मृतदेह होता. नागरिकांनी पाहिलं, पोलिसांना कळवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. आता प्रथमदर्शनी असं दिसत होतं की एखाद्या वाहनाच्या धडकेने वगैरे या महिलेचा मृत्यू झाला असेल आणि ती इकडे बाजूला पडली असेल. पण जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की हा ॲक्सिडेंट अपघाती मृत्यू नाही, तर या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आलेला आहे. ही महिला कोण होती, तिचा मृतदेह तिथे कसा आला, कोणी तिला मारलं आणि त्यामागची पूर्ण कहाणी काय, हा शोध घेणं पोलिसांसाठी आव्हान बनलं. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. त्याआधी या आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही महिला 29 वर्षीय होती. ही महिला ब्युटिशियन होती आणि एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. त्याचप्रमाणे ही महिला पर्सनल घरी जाऊन सुद्धा ब्युटिशियनच्या ऑर्डर्स घेत होती, घरी जाऊन सुद्धा सेवा पुरवत होती. 2 तारखेला ही महिला घरी सांगून निघाली की एक ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरसाठी मला जायचं आहे. ही महिला निघाली, ऑर्डरसाठी गेली, पण नंतर घरी परत आलीच नाही. घरच्यांनी वारंवार तिला फोनवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ती काही फोन उचलत नव्हती. त्यामुळे घरचे थेट पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी तक्रार दिली. मध्यरात्रीच्या सुमारास मुंडवामधील कचरा डेपोजवळ एका महिलेचा मृतदेह आहे असं पोलिसांना कळलं. त्यांनी ती बॉडी रिकव्हर केली. घरच्यांनी ओळख पटवून दिल्यानंतर त्या महिलेचं नाव आणि व्यवसाय आणि सर्व माहिती पोलिसांच्या हाती आली. आता या महिलेच्या मृतदेहाजवळच तिचा मोबाईल फोन सुद्धा पडलेला होता. पोलिसांनी तो मोबाईल फोन ताब्यात घेतला, त्याला अनलॉक केलं आणि माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा कळलं की हिने कॅब बुक केली होती. मग पोलिसांची तपासचक्र खऱ्या वेगाने सुरू झाली. ती कॅब तिने कुठून कुठपर्यंत गेली होती याचा शोध पोलिसांनी घेतला आणि जिथे ती कॅबमधनं उतरली होती त्या ठिकाणचे आजूबाजूचे CCTV फुटेज पोलिसांनी तपासले. या CCTV फुटेजमध्येच लक्षात आलं की ही महिला एका कॅबमधनं उतरली आणि दुसऱ्या एका प्रायव्हेट गाडीत जाऊन बसली. इथे पोलिसांना पहिला ब्रेक थ्रू मिळाला आणि पोलिसांनी कार मालक जो आहे त्याचा पत्ता काढला. हा कार मालक होता गोरखनाथ शिंदे. पोलीस गोरखनाथ शिंदेपर्यंत पोहोचले. पोलिसांनी गोरखनाथला प्राथमिक विचारपूस केली की ही महिला कोण आहे, कशी तुमच्याकडे आली, तुमच्या गाडीत का बसली वगैरे. सुरुवातीला गोरखनाथने नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं दिली की मी हिला ओळखत नाही, ही माझ्या परिचयाची नाही वगैरे वगैरे. मग पोलिसांनी गोरखनाथचा मोबाईल फोन ताब्यात घेतला, पण गोरखनाथने त्याच्या फोनमधले फोटोज, व्हिडिओज, जे काही महत्त्वाचा डेटा असेल तो सगळा डिलीट केलेला होता. गोरखनाथला वाटलं आता डेटा तर सगळा डिलीट केला आहे, आता पोलिसांना काही सापडणार नाही. पण त्या मृत महिलेचा मोबाईल नंबर हा गोरखनाथच्या फोनमध्ये सेव्ह केलेला सापडला. त्याचप्रमाणे त्या फोन नंबरवरती गोरखनाथ नियमितपणे बोलत देखील होता. इथेच या गोरखनाथ शिंदेचं बिंग फुटलं आणि मग पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली, आपल्या पद्धतीने त्याला विचारपूस केली. मग गोरखनाथने सर्व सांगितलं. ही महिला ब्युटिशियन होती, ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. गोरखनाथसोबत या महिलेचे 1 वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. महिला 29 वर्षाची, त्या तुलनेत गोरखनाथचं वय बरंच होतं. गोरखनाथला 2 मुलं, तो विवाहित 2 मुलं, तरीही या महिलेसोबत त्याचे अनैतिक प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध असताना ही महिला त्याच्यासोबत फोटो काढायची, त्याच्यासोबत व्हिडिओज बनवायची वगैरे वगैरे. हे सर्व गोरखनाथने सांगितलंय. मग कालांतराने ही महिला गोरखनाथला ब्लॅकमेल करायला लागली. पैशांची मागणी करत होती आणि जर पैसे मिळाले नाही तर हे फोटो, व्हिडिओ आणि आपल्यातले नातेसंबंध हे मी सगळे तुझ्या घरच्यांना सांगून देईल अशी धमकी ही महिला गोरखनाथला देत होती. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी या महिलेने गोरखनाथकडे 1 लाख रुपयांची मागणी केली.
गोरखनाथने सुरुवातीला नकार दिला, पण नंतर तो पैसे देण्यास तयार झाला. 2 तारखेला ही महिला घरातून सांगून निघाली आणि ती खराडी बायपासजवळ गेली. खराडी बायपासला ती कॅबमधनं उतरली आणि तिथे गोरखनाथ शिंदे तिला भेटण्यासाठी आला. खराडी बायपासवरनं हे दोघेही जण मांजरी फाट्याजवळ गेले. तिथे गाडीतच या दोघांमध्ये बोलणी सुरू होऊ लागली. गोरखनाथ म्हणाला, माझ्याकडे 1 लाख रुपये नाही आहेत, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, ते मी तुला देतो. पण ही महिला काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, मी तुला 1 लाख रुपये मागितले होते, मला 1 लाख रुपयेच हवे आहेत. यावरती दोघांमध्ये वाद सुरू झाला. गोरखनाथ तिच्या ब्लॅकमेलिंगने कंटाळला होता, वैतागला होता. म्हणून गोरखनाथने तिला कायमचं संपवण्याचं ठरवलं. गाडीतच तिचा गळा आवळला आणि तिला जवळपास फाशी दिली. आता गळा हाताने आवळला का कुठल्या वस्तूने किंवा कुठल्या कपड्याने, दोरीने आवळला हे डिटेल पोस्टमॉर्टममध्ये समोर येईलच, पण तिला त्याने तिथे संपवून टाकलं. संपवल्यानंतर मांजरी फाट्यापासनं ते मुंडव्यापर्यंत हा मृतदेह गोरखनाथ गाडीतच घेऊन आला आणि रात्री अंधार बघून त्याने तो मृतदेह कचरा डेपोजवळ टाकून दिला. आणि त्यानंतर मग ही सर्व घटना समोर आली. पोलिसांनी तपासाची चक्र अतिशय वेगाने फिरवली. मित्रांनो, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध यामध्ये आपण नेहमीच पाहतोय की अंत हा काहीतरी असाच होतो. अंत हा काहीतरी भयानकच होतो. अनैतिक संबंध, त्यातनं ब्लॅकमेलिंगचे प्रकार आणि मग त्यात कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होणं, कोणाचा जीव जाणं, हेच प्रकार आपल्या नेहमी पाहण्यात येतात. मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती तुमचं काय मत आहे, तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.